नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील क्वेश्चन सेकंड आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ. पहा, येथे आपल्याला अँगल दिलेले आहेत. या अँगलचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या व्हॅल्यू काय असतील ते फाइंड आउट करायचं आहे. एक्सरसाइज 2.1 याच चॅप्टरचा एक्सरसाइज 2.1 यातील फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. तेथे पण आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. तेथे सर्व बेसिक माहिती आपण समजून सांगितलेली आहे. आज आपल्याला या अँगलच्या साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. पहा, पहिला अँगल आहे 90 डिग्री. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करू आपण 90 डिग्रीचे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 90 डिग्री. आधी या अँगलची फाइंड आउट करू आपण. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पहा, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, एक युनिट सर्कल ड्रॉ केलेला आहे. युनिट सर्कल म्हणजे काय, याची रेडियस 1 असेल. 1 म्हणजे 1 सेंटीमीटर असेल, 1 मीटर असेल किंवा 1 किलोमीटर असेल. परंतु रेडियस किती पाहिजे, 1 पाहिजे. त्याची मॅग्निट्यूड 1 असली पाहिजे. हे युनिट सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू किती आहे, ही रेडियस 1 आहे, ही पण रेडियस आहे, म्हणजे रेडियस 1 आहे. येथे लिहिणार लेट unit circle having radius r equal to 1. having radius r equal to 1. युनिट सर्कल आहे, त्याची रेडियस 1 आहे. लेट मेजर ऑफ अँगल XOY म्हणजे 90 आहे, परंतु हा पण XOY होईल, बरोबर आहे. त्यामुळे आपण हा अँगल दाखवण्यासाठी येथे एक पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे XOA. या साईडचा अँगल या साईडचा घ्यायचा नाही आपल्याला, XOY नाही घ्यायचा, XOA हा अँगल. लेट मेजर ऑफ अँगल XOA किती आहे, 90 डिग्री. आता या अँगलचा इनिशियल रे हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा कसा आहे, टर्मिनल रे आहे. पहा, एखादा अँगल असेल, आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. हा अँगल आहे, हा इनिशियल रे आहे, इनिशियल रे, आणि हा कोणता आहे, टर्मिनल. म्हणजे हा मूव्ह होतो या साईडला असा. हा रे काय होतो, असा मूव्ह होतो, परंतु हा रे फिक्स आहे अँगलचा. हा टर्मिनल रे आहे. हा जर येथे आला तर 90 डिग्री अँगल होईल, बरोबर आहे. म्हणजे टर्मिनल रे हा कोणता आहे, टर्मिनल रे OA. हा रे OA इंटरसेक्स या सर्कलला. सपोज या पॉईंटमध्ये हा रे टच होत आहे. रे OA इंटरसेक्ट युनिट सर्कलला ॲट पीचे कॉर्डिनेट काय असतील, एक्स आणि वाय असतील, बरोबर आहे. हा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, पी पॉईंट, बरोबर आहे. म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असेल आणि वाय कॉर्डिनेट किती असेल, एवढी लेंथ म्हणजे रेडियस होईल. रेडियस किती आहे, 1 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे, 0 आहे एक्सची व्हॅल्यू, आणि ही व्हॅल्यू आहे वायची. एक्सची व्हॅल्यू, कारण तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो, बरोबर आहे. एक्स कॉर्डिनेट 0 आहे, परंतु वाय ॲक्सिसवर हा पॉईंट आहे. एवढं डिस्टन्स किती आहे, ही रेडियस आहे, रेडियस आपण 1 घेतलेली आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू आपण 1 घेणार. पी येथे XY म्हणजे काय, 0 1. देअरफॉर x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 1. आता साइन थिटा काढायचा असेल, हे युनिट सर्कल आहे, म्हणजे साइन 90ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. साइन 90 तर फक्त आपण वायची व्हॅल्यू घेणार. साइन 90साठी वाय घेणार आणि कॉस 90. पहा, साइन थिटासाठी आपल्याला वाय घ्यायचा आहे आणि कॉस थिटासाठी आपल्याला एक्स घ्यायचा आहे. साइनची व्हॅल्यू म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि कॉसची व्हॅल्यू म्हणजे एक्स कॉर्डिनेट इक्वल टू एक्स. ही व्हॅल्यू किती आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे साइन 90ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. कॉस 90 म्हणजे काय, एक्स म्हणजे काय, 0 आहे. म्हणजे कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. साइन कॉसच्या व्हॅल्यू माहिती झाल्या. टॅनची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. टॅन म्हणजे काय, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन 90. ही वाय अपॉन एक्स होईल, y अपॉन एक्स. वायची व्हॅल्यू 1 आहे,
एक्सची व्हॅल्यू काय आहे 0 आहे. 1/0 म्हणजे काय नॉट डिफाईन. 0 जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर नॉट डिफाईन, ही व्हॅल्यू डिफाईन नाही आहे. आणि 0 न्यूमरेटरमध्ये असेल तर आन्सर 0 मिळेल. साईनचा रेसिप्रोकल काय आहे कोसेक. कोसेक 90. वाय याचा रेसिप्रोकल 1/y म्हणजे या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल 1/1 म्हणजे 1च होईल. कॉस 90. कॉसचा रेसिप्रोकल काय आहे सेक आहे. सेक 90. कॉसची व्हॅल्यू x आहे म्हणजे सेकची काय असेल 1/x. या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल 0/1 याचा रेसिप्रोकल 1/0 म्हणजे हे काय होईल किंवा 1/x ची व्हॅल्यू 0 नॉट डिफाईन. 0 जर डिनॉमिनेटरमध्ये असेल तर नॉट डिफाईन. आणि टॅनचा रेसिप्रोकल कॉट अँगल 90. कॉट 90ची व्हॅल्यू किती आहे याचा रेसिप्रोकल x/y. एक्सची व्हॅल्यू 0 वायची 1 0/1. 0 न्यूमरेटरमध्ये असेल तर आन्सर 0. या व्हॅल्यू मिळणार आहेत. साईन 90ची व्हॅल्यू 1, कॉस 90 0, टॅन 90 नॉट डिफाईन 1, सेक 90 नॉट डिफाईन 0. नेक्स्ट आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 120 डिग्री हे फाइंड आउट करू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 120 डिग्री. पहा 120 डिग्री अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपण एक्स ॲक्सिसच्या या डायरेक्शनमध्ये काउंट करणार. जर हा अँगल निगेटिव्ह असता -120 डिग्री पुढे आहे पण आपल्याला तर तो अँगल आपण याप्रमाणे काउंट केला असता म्हणजे या डायरेक्शनमध्ये. क्लॉकवाईज असेल तर अँगल निगेटिव्ह असतो आणि अँटी क्लॉकवाईज आपण काउंट केला तर तो अँगल पॉझिटिव्ह असतो. हा अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे हा अँगल पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह अँगल असणार आहे. आपल्याला किती काढायचा आहे 120 डिग्री. एवढे 90 होतील. हा 90चा अँगल म्हणजे पुढे किती लागेल 30 डिग्री लागेल बरोबर आहे. म्हणजे 30 डिग्री अँगल पुढे काढणार आपण या क्वाड्रंटमध्ये. सपोज हा अँगल 30 आहे म्हणजे हा 90 आणि हा 30 म्हणजे एवढा किती होणार आहे 120 डिग्रीचा. एवढा अँगल आहे 120 डिग्री. येथे आपण एक रे काढू, हा OA रे. हा OA रे युनिट सर्कलला सपोज P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y घेऊ. पहा Pचे कोऑर्डिनेट आपण x आणि y घेतलेले आहेत. या अँगलच्या सर्व व्हॅल्यू काढण्यासाठी साईन कॉस टॅन या सर्व व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इथे x आणि yची व्हॅल्यू माहिती पाहिजेत बरोबर आहे. yची व्हॅल्यू मिळाली म्हणजे साईनची मिळेल आणि xची मिळाली म्हणजे कॉसची मिळेल. साईन आणि कॉस दोन व्हॅल्यू माहिती झाल्या तर सर्व व्हॅल्यू काढता येतात. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी म्हणजे आपण काय करणार या पॉईंटमधून P पॉईंटमधून x ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढणार. पहा प्रत्येक वेळी आपल्याला x ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचा आहे. सपोज हा पॉईंट आपण M घेऊ म्हणजे PM हा y ॲक्सिसला पॅरलल आहे त्यामुळे याची लेंथ काय आहे y आहे आणि x ॲक्सिसवर हा x ॲक्सिस आहे म्हणजे ही लेंथ किती आहे x आहे. पहा x आणि yच्या व्हॅल्यू आपल्याला आता काढता येतील. कशामुळे कारण रेडियस किती आहे हा डायगोनल या ट्रायंगलचा डायगोनल म्हणजे रेडियस आहे. ती रेडियस 1 आहे बरोबर आहे कारण युनिट सर्कल आहे रेडियस 1 आहे. आता येथे फक्त रेडियस माहिती आहे आपल्याला म्हणजे डायगोनल माहिती आहे. x आणि yच्या व्हॅल्यू काढण्यासाठी येथे आपल्याला काय करायचं आहे 120 डिग्री अँगल आहे म्हणजे एवढा 30 आहे तर एवढा किती असेल 60 असणार आहे. हा अँगल 60 डिग्री आहे बरोबर आहे. टोटल 90 त्यापैकी हा 30 आहे म्हणजे हा 60 बरोबर आहे. हा 90 हा 30 म्हणजे टोटल 120. हा 30 डिग्री आहे म्हणजे हा किती असेल 60 कारण टोटल किती आहे 90 आहे त्यापैकी 30 मायनस केले तर 60. हा 60 आहे हा 90 आहे म्हणजे या ट्रायंगलचा विचार केला आपण तर हा किती येईल 30 डिग्री. ट्रायंगलच्या 3 अँगलची ॲडिशन किती असते 180 त्यापैकी हा 60 हा 90 म्हणजे हा किती असेल 30. म्हणजे हा ट्रायंगल कोणता आहे 30 60 90चा आहे बरोबर आहे. हायपोटेनस माहिती आहे म्हणजे या दोन साईड आपल्याला काढता येतील. इथे लिहिणार आपण लेट युनिट सर्कल हॅविंग रेडियस 1 हॅविंग रेडियस इक्वल टू 1. लेट अँगल कोणता घेणार आपण XOA एवढा अँगल किती आहे 120 डिग्री. लेट मेजर ऑफ अँगल
XOA इक्वल टू 120 डिग्री. रे OA पहा प्रत्येक वेळी सेंटेन्स सारखेच येणार आहेत, फक्त अँगल वगैरे चेंज होतील. रे OA इंटरसेक्ट युनिट सर्कल intersects unit circle at P पॉईंटमध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. बरोबर आहे. एक परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण P पॉईंटमधून. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. परपेंडिक्युलर येथे हा सिम्बॉल आहे परपेंडिक्युलरचा, याप्रमाणे परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. किंवा परपेंडिक्युलर वर्ड लिहा. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. प्रत्येक वेळी आपल्याला त्या पॉईंटमधून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. त्या परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजे वायची व्हॅल्यू असणार आहे आणि एवढं डिस्टन्स एक्स. देअरफॉर ट्रायंगल कोणता तयार होईल? PMO. ट्रायंगल PMO इज 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री ट्रायंगल. या टाईपचा ट्रायंगल आहे. त्याच्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत 8वी 9वीला. ट्रायंगल आहे 30 60 आणि 90चा. देअरफॉर हा ट्रायंगल 30 60 आणि 90चा आहे. 30 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे कोणती आहे? MO. देअरफॉर MO म्हणजेच काय? एक्स. ती व्हॅल्यू किती आहे? 30 डिग्री अँगल समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ असते. हायपोटेनस 1 आहे आपला. बरोबर आहे. त्याचे हाफ असते. हायपोटेनस काय आहे? PO किंवा OP इंटू OP. ही लेंथ 1 आहे कारण OP म्हणजे रेडियस आहे, म्हणजे हाफ इंटू 1 म्हणजे काय होईल? हाफ. म्हणजे एक्सची लेंथ किती आहे? हाफ आहे. डायगोनल 1 आहे त्यामुळे एक्स किती आहे? हाफ आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू हाफ. आणि वाय कसा येईल? अँड वायची लेंथ काय मिळणार आहे? वायची लेंथ म्हणजे PMची लेंथ. बरोबर आहे. वायची लेंथ म्हणजे PMची लेंथ, परंतु ती साईड कशी आहे? 60 डिग्री अँगल समोरची आहे. ती किती असते? हायपोटेनसच्या √3 टाईम्स असते. हायपोटेनस PO किंवा OP म्हणजे √3/2. OP 1 आहे. √3/2 OP म्हणजे 1. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली हाफ आणि वायची व्हॅल्यू मिळाली √3/2. ही वायची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. ही एक्सची व्हॅल्यू आहे. तर आता आपल्याला एक्स कसा आहे? पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा? वाय कसा आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? चेक करू आपण. बट येथे लिहिणार बट P लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटला एक्स कसा असतो? निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. या साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू आणि वाय पॉझिटिव्ह. म्हणजे काय? पहिली व्हॅल्यू निगेटिव्ह एक्सची आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. याप्रमाणे पाहिजे. येथे एक्स प्लसमध्ये आलेला आहे, आपल्याला मायनस पाहिजे. देअरफॉर एक्स किती घेणार आपण? -हाफ घेणार, कारण सेकंड क्वाड्रंटला P पॉईंट आहे. आणि वायची व्हॅल्यू कशी घेणार? प्लस. ती प्लसच आहे म्हणजे वायची व्हॅल्यू आपण √3/2 घेणार. पहा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे आपल्याला साईन कॉस टॅन कॉट व्हॅल्यू मिळतात. आता व्हॅल्यू फाइंड आउट करू. साईन अँगल आहे 120 डिग्री. साईन 120 डिग्री म्हणजे काय? साईनची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू. साईनची व्हॅल्यू म्हणजे येथे वायची व्हॅल्यू ती आहे √3/2. बरोबर आहे. कॉस 120 डिग्री. कॉसची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू आहे -हाफ. साईन कॉस टॅन 120. टॅन म्हणजे काय? y/x साईन कॉस √3/2. याला डिवाईड करायचं आहे आपल्याला. -1/2. बरोबर आहे. या साईनला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट केलं तर हा रेसिप्रोकल होईल समोरचा, म्हणजे 2 वर जातील, -1 खाली येतील, किंवा साईन मायनस वर राहू देऊ आपण आणि 1 खाली येईल. याप्रमाणे आता हे 2 कॅन्सल होतील. फक्त आपण डायरेक्ट आन्सर लिहू. काय येणार आहे? -√3. साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. कोसेक 120 डिग्री. साईन म्हणजे y, त्याचा रेसिप्रोकल 1/y.
म्हणजे काय होईल 1 अपॉन म्हणजे रेसिप्रोकल 2 अपॉन √3. 2 वर जातील √3 खाली येतील. साईन कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे, सेक 120. कॉस म्हणजे एक्स, सेक म्हणजे 1 अपॉन एक्स. याचं उलटं करायचं, 2 वर जातील म्हणजे -2 होतील. टॅनचा रेसिप्रोकल कॉट आहे म्हणजे कॉट 120 डिग्री. कॉट म्हणजे एक्स अपॉन वाय होईल, एक्स अपॉन वाय. येथे काहीच नाही म्हणजे अपॉनमध्ये 1 आहे म्हणजे -1 अपॉन √3 होतील, -1 अपॉन √3 याप्रमाणे. किंवा एक्स अपॉन वाय, एक्सची व्हॅल्यू ही आहे, वायची व्हॅल्यू ही आहे म्हणजे -1 अपॉन 2 डिवाईड करायचं आहे √3 अपॉन 2ने. बरोबर आहे. -1 अपॉन 2 हे साईन मल्टिप्लिकेशन, तर हा रेसिप्रोकल होईल. हे 2 कॅन्सल, -1 अपॉन √3. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन डायरेक्टली लिहिलेलं आहे आपण, किंवा टॅनच्या व्हॅल्यूचा आपण रेसिप्रोकल केलेलं आहे. पुढचा अँगल आहे 225 डिग्री. प्लसमध्ये आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये आपण काउंट करणार. एक्स ॲक्सिसच्या या डायरेक्शनमध्ये, निगेटिव्ह असेल तर या डायरेक्शनमध्ये काउंट करणार. टू अँगल किती पाहिजे, अँगल किती पाहिजे 225 डिग्री. हा 90 होईल, हा 180 होईल. ही लाईन म्हणजे 180 डिग्री. आपल्याला किती पाहिजे 225 म्हणजे यामध्ये अजून 45 ॲड करावं लागतील. सपोज हा अँगल 45, हे 180 एवढे आणि हे 45 म्हणजे टोटल अँगल, एवढा अँगल किती होईल, या एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये एवढा अँगल होणार आहे 225 डिग्री. एवढा अँगल 180 प्लस हे 45 म्हणजे हा अँगल आहे 45 डिग्रीचा. टोटल होईल 225 डिग्री. बरोबर आहे. सपोज हा रे आपण OA घेऊ, येथे पॉईंट P घेऊ, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय, आणि रेडियस किती आहे 1. P पॉईंटमधून आपल्याला एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. प्रत्येक वेळी एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर काढायचा, परंतु ती लेंथ वाय असणार आहे आणि ही एक्स ॲक्सिसची लेंथ, एवढी लेंथ एक्स असणार आहे. सपोज हा पॉईंट M घेऊ आपण, म्हणजे MOचं डिस्टन्स किती आहे एक्स आहे. आता इथे हा 90चा अँगल आहे परपेंडिक्युलर काढल्यामुळे, हा 45, हा 90 म्हणजे हा पण किती असणार आहे 45. कारण ट्रायंगलच्या 3 अँगलची ॲडिशन 180, त्यापैकी हा 45, हा 90 म्हणजे हा किती असणार आहे 45. म्हणजे इथे ट्रायंगल तयार होतो 45, 90चा. बरोबर आहे. ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. येथे OP ही रेडियस आहे, ती 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे OPची लेंथ किती आहे 1 आहे, R = 1. आणि OP म्हणजे काय आहे, या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे. बरोबर आहे. म्हणजे हायपोटेनस किती आहे 1 आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 225 डिग्री. प्रोसेस तीच आहे. लेट एक युनिट सर्कल आपण घेतलेला आहे. लेट युनिट सर्कल हॅविंग रेडियस 1 हॅविंग R = 1. लेट अँगल कोणता पाहिजे आपल्याला 225. लेट मेजर ऑफ अँगल, हा अँगल एवढा आहे XO आणि हा A. मेजर ऑफ अँगल XOA = 225 डिग्री. रे OA intersects unit circle at P पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. ते प्लस आहे का मायनस आहे नंतर ठरवू आपण. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. देअरफॉर ट्रायंगल PMO किंवा OMP, ट्रायंगल PMO is 45 डिग्री, 45 डिग्री अँड 90 डिग्री. या ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. बरोबर आहे. म्हणजे काय 45 डिग्री अँगल समोरची साईड किती असते, हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. Y = PM म्हणजे काय 1/√2 टाइम्स हायपोटेनस.
हायपोटेनस ओ पी आहे, बरोबर आहे, इंटू ओ पी. ही झाली प्रॉपर्टी. आता व्हॅल्यू पुट करू. 1/√2 ओ पीची लेंथ म्हणजे रेडियस म्हणजे 1 आहे. हा मल्टिप्लिकेशन 1/√2 अँड एक्स इक्वल टू एम ओ एवढी लेंथ किंवा ओ एम. ती किती आहे? 1/√2 टाइम्स आहे, कारण ती पण साईड 45 डिग्री अँगल समोर आहे, इंटू ओ पी म्हणजे 1/√2 इंटू 1 म्हणजे 1/√2. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढले आपण, परंतु त्या पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे? पी पॉईंट फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंटला आहे. थर्ड क्वाड्रंटला येथे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि वायची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत, बरोबर आहे. बट P point lies in third quadrant. Therefore थर्ड क्वाड्रंटला दोन्ही पण निगेटिव्ह व्हॅल्यू असतात एक्स आणि वायच्या, बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कशी आहे? -1/√2 आहे आणि वायची व्हॅल्यू कशी आहे? -1/√2. या व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. नाऊ साईन अँगल कोणता आहे? 225 डिग्री. साईन 225 डिग्री. साईनची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू. वायची व्हॅल्यू आहे -1/√2. कॉसची व्हॅल्यू कॉस 225 म्हणजे एक्सची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू आहे 1/√2 मायनसमध्ये. साईन कॉस टॅनची व्हॅल्यू म्हणजे y/x साईन अपॉन कॉस. y/x वायला एक्सने डिवाईड केला आपण तर √2 कॅन्सल होतील म्हणजे -1. साईन कॉस टॅन साईनचा रेसिप्रोकल कोसेक 225 डिग्री म्हणजे 1/y. या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल √2 वर जातील म्हणजे -√2. साईन ॲज इट इज मायनस, बरोबर आहे. कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे 225 डिग्री. एक्स म्हणजे 1/x रेसिप्रोकल हे -√2 होतील. टॅनचा रेसिप्रोकल कॉट 225 डिग्री. याचा रेसिप्रोकल म्हणजे -1च होईल. सॉरी y/x केल्यावर मायनस मायनस प्लस होतील, हे +1 म्हणजे कॉट पण +1 असेल. नेक्स्ट पहा पुढचा अँगल आहे 240 डिग्री. म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काढायच्या आहेत 240 डिग्रीच्या. येथे लिहिणार 240 डिग्री. पहा आपण एक युनिट सर्कल घेतलेला आहे, त्याची रेडियस 1 आहे. लेट अँगल XOA. आता अँगल काढू आपण 240 डिग्रीचा. अँगल आहे 240 डिग्री. प्लसमध्ये आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये काउंट करणार आपण, एक्स ॲक्सिसच्या अशा वरच्या डायरेक्शनमध्ये. 240 हे 90 हे 90 म्हणजे 180 होतील, बरोबर आहे. 240 पाहिजे आपल्याला. त्यापैकी एवढा अँगल किती झालेला आहे? 180 झालेला आहे. एवढा अँगल 180 मायनस केले आपण तर अजून आपल्याला 60 डिग्री लागतील, बरोबर आहे. म्हणजे इथे आपण 60 ॲड करू. सपोज हा अँगल आहे 60 डिग्रीचा. एवढा अँगल आहे 180चा, त्यामध्ये आपण 60 डिग्री ॲड केले. हे 60 ॲड केले तर एवढा अँगल किती होईल? 180 प्लस 60 म्हणजे काय होतील? 240, बरोबर आहे. एवढा अँगल आहे 240 डिग्रीचा. पहा इथे आपण एक OA हा रे घेतलेला आहे. P पॉईंटमध्ये युनिट सर्कलला टच होत आहे. त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय घेतलेले आहेत आपण. प्लस आहेत का मायनस आहेत नंतर ठरवू आपण. दोन्ही पण निगेटिव्ह आहेत कारण P पॉईंट थर्ड क्वाड्रंटला आहे. रे OA इंटरसेक्ट युनिट सर्कल ॲट PXY. ड्रॉ PM परपेंडिक्युलर. पहा एक्स ॲक्सिसवर आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. या पॉईंटमधून P पॉईंटमधून परपेंडिक्युलर काढला आपण. हा परपेंडिक्युलर काढला तो येथे M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे, त्यामुळे येथे 90चा अँगल होईल. परंतु येथे एक ट्रायंगल तयार होत आहे. हा 60 येत आहे, बरोबर आहे. हा 60 म्हणजे हा 30 असणार आहे. 30 60 90चा ट्रायंगल तयार झालेला आहे. देअरफॉर ट्रायंगल PMO इज अ
30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री या टाईपचा ट्रायंगल आहे, बरोबर आहे. देअरफॉर 30 डिग्री अँगल समोरची साईड पहा एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढलेला आहे, म्हणजे ही वायची लेंथ आहे आणि एवढी लेंथ एक्सची आहे. एक्स ॲक्सिसवर एक्सची लेंथ येणार आहे आणि या वाय ॲक्सिसला पॅरलल ही वायची लेंथ येणार आहे. 30 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे एम ओ, बरोबर आहे. म्हणजेच काय एक्स, एम ओ म्हणजेच एक्स, ती आहे 30 डिग्री अँगल समोरची साईड, ती हाफ असते हायपोटेनसच्या. हायपोटेनस येथे ओ पी आहे म्हणजे रेडियस आहे ती 1 आहे, बरोबर आहे. इंटू ओ पी म्हणजे हाफ, ओ पीची लेंथ 1 म्हणजेच काय हाफ. एक्सची व्हॅल्यू काढली. आता वायची व्हॅल्यू म्हणजे काय पी एम इक्वल टू वाय. ती किती असते, पी एमची लेंथ म्हणजे 60 डिग्री अँगल समोरची साईड आहे ती असते √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे ते रेडियस होईल, ती आहे 1 म्हणजे √3/2. परंतु एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या, प्लस का मायनस, आता आपण ठरवू. बट पी लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटला एक्सच्या व्हॅल्यू येथे निगेटिव्ह असतात आणि वायच्या व्हॅल्यू निगेटिव्ह असतात, बरोबर आहे. पॉईंट या क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे इकडे वाय कसा आहे निगेटिव्ह आणि एक्स कसा आहे निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपण मायनसमध्ये घेणार म्हणजे -1/2 आणि वायची व्हॅल्यू कशी घेणार ती पण मायनस म्हणजे -√3/2. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या साईन कॉस टॅनच्याकडून. साईन अँगल आहे 240 डिग्री, साईनची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू घ्यायची आहे. वाय म्हणजे काय -√3/2. कॉसची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू ती आहे -1/2. साईन कॉस टॅनची व्हॅल्यू टॅन 240 डिग्री, टॅन म्हणजे y/x. या दोघांचा डिव्हिजन घेतला आपण, हे 2 कॅन्सल होतील म्हणजे -√3. साईन कॉस टॅन, साईनचा रेसिप्रोकल कोसेक 240 डिग्री. अक्षर समजून घ्या. 240 डिग्री साईनचा रेसिप्रोकल म्हणजे 1/y, या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल 2 वर जातील, √3 खाली येतील. कॉसचा रेसिप्रोकल सेक 240 डिग्री. एक्स त्याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/x, या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल -2. टॅनचा रेसिप्रोकल कॉट 240 डिग्री म्हणजे काय x/y, किंवा या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल केला तरी चालेल म्हणजे -√3, काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे -1/√3 होतील, -1/√3. y/xचा डिव्हिजन घ्या किंवा जी टॅनची व्हॅल्यू आहे त्याचा रेसिप्रोकल घ्या. नेक्स्ट 270 डिग्री या अँगलचे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड आउट करू. 270 म्हणजे हा 90 होईल, हा 180 होईल एवढा अँगल, पुन्हा 90 ॲड केले तर एवढा टोटल अँगल किती होईल 270 डिग्री होणार आहे. पूर्ण टोटल अँगल असा एवढा अँगल किती होईल 270 डिग्री. त्याची आपल्याला साईन कॉस टॅन कॉट सर्व व्हॅल्यू काढायच्या आहेत. येथे रे घेऊ आपण एक ए, एक्स ओ आणि ए असा बाहेरच्या साईडने एवढा अँगल म्हणजे काय होईल एक्स ओ ए म्हणजे हा 90 घ्यायचा नाही आपल्याला, एक्स ओ आणि ए एवढा अँगल 270 डिग्री घ्यायचा आपल्याला. येथे एक पॉईंट घेऊ आपण पी पॉईंट, म्हणजे ओ ए रे त्या अँगलचा ओ ए रे या युनिट सर्कलला पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे, त्याचे व्हॅल्यू एक्स आणि वाय घेऊ आपण. पॉईंट कसा आहे वाय ॲक्सिसवर आहे, वाय ॲक्सिसवर पॉईंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, हे लक्षात राहू द्या. आणि हे डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे, बरोबर आहे. ओ पीची लेंथ रेडियस आहे म्हणजे रेडियस 1 आहे, म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय होतील 0 आणि 1. एक युनिट सर्कल घेतलेला आहे आपण, त्याची रेडियस 1 आहे, अँगल एक्स ओ ए एवढा अँगल आपण 270 डिग्री घेतलेला आहे
आणि येथे लिहिणार आपण रे ओ ए इंटरसेक्ट्स युनिट सर्कल ॲट पी, त्याचे कॉर्डिनेट 0 आणि 1. पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 आणि पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कॉर्डिनेट 0. म्हणजे ही व्हॅल्यू एक्सची आहे, ही व्हॅल्यू वायची आहे, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह असतात, बरोबर आहे. म्हणजे ही -1 व्हॅल्यू येणार आहे. मॅग्निट्यूड 1 आहे परंतु मायनस म्हणजे या डायरेक्शनमध्ये 0 आणि -1. ही व्हॅल्यू कशी येईल 0 आणि -1, कारण वायच्या व्हॅल्यू या साईडला निगेटिव्ह असतात. एवढी लेंथ 1 आहे परंतु डायरेक्शन निगेटिव्ह आहे त्यामुळे -1. म्हणजे वायची व्हॅल्यू आपण -1 लिहिणार. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. म्हणजे साईन थिटा, साईन 270 डिग्रीची व्हॅल्यू म्हणजे काय, वायची व्हॅल्यू -1. साईन नंतर कॉस 270, कॉसची व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू ती आहे 0. साईन कॉस टॅन 270, टॅनची व्हॅल्यू म्हणजे y/x. वायची व्हॅल्यू -1 आणि एक्सची व्हॅल्यू 0, y/x. डिनोमिनेटरमध्ये काय आहे 0 आहे तर काय होईल नॉट डिफाईन. न्यूमिनेटरमध्ये 0 असेल तर आन्सर 0 येईल, परंतु डिनोमिनेटरमध्ये 0 असेल तर नॉट डिफाईन्ड. साईन कॉस टॅन, साईनचा रेसिप्रोकल कोसेक 270. ही व्हॅल्यू किती मिळेल 1/y. म्हणजे -1चा रेसिप्रोकल -1च होईल. कॉसचा रेसिप्रोकल सेक 270 डिग्री. कॉस म्हणजे एक्स, सेक म्हणजे 1/x. या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल 0 येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 0चा रेसिप्रोकल म्हणजे काय होईल नॉट डिफाईन, म्हणजे 1/0 होईल, बरोबर आहे. किंवा एक्सची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 1/0 हे काय होईल नॉट डिफाईन. टॅनचा रेसिप्रोकल कॉट 270 डिग्री म्हणजे x/y. एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू -1. एक्सची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू -1. न्यूमिनेटरमध्ये 0 असेल तर आन्सर 0 मिळणार आहे. याप्रमाणे व्हॅल्यू मिळणार आहेत. येथे आपल्याला पी पॉईंटमधून परपेंडिक्युलर काढायची गरज नाही, कारण हा परपेंडिक्युलरच आहे, बरोबर आहे. एवढी लेंथ. नेक्स्ट आता या अँगलचे आपण साईन कॉस टॅन सर्व व्हॅल्यू काढणार आहोत. 315 कुठे असेल प्लसमध्ये आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये, निगेटिव्ह असेल तर या डायरेक्शनमध्ये झाला असता. आपल्याला अँगल पाहिजे 315. हे 90 होतील, हे 180 होतील, हे 270 होतील. एवढा अँगल 270 होत आहे. आपल्याला किती पाहिजे 315. आपल्याला पाहिजे 315. एवढा अँगल 270 आहे म्हणजे यामध्ये अजून आपल्याला 45 डिग्री अँगल ॲड करावा लागेल, बरोबर आहे. सपोज हा अँगल 45 डिग्री आहे, एवढा अँगल 45 म्हणजे एवढा 270 अँगल आहे आणि हे 45. दोघांची ॲडिशन केली आपण तर टोटल अँगल किती होईल 315. एवढा अँगल किती आहे 315. कोणत्या क्वाड्रंटला आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. येथे पी पॉईंट घेऊ आपण, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय घेऊ. हा रे ओ ए घेऊ आपण. लेट युनिट सर्कल, सेंटेन्स तेच आहेत फक्त अँगल चेंज होत आहेत. लेट युनिट सर्कल हॅविंग रेडियस 1 हॅविंग r इक्वल टू 1. लेट अँगल, कोणता अँगल एक्स ओ ए. हा एक्स ओ ए हा छोटा अँगल नाही, हा मायनसमध्ये होईल एवढा अँगल, परंतु एक्स ओ ए एवढा अँगल प्लस होईल. लेट मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए इक्वल टू, याचं मेजरमेंट लिहा इथे. मेजर ऑफ अँगल एक्स ओ ए इक्वल टू 315 डिग्री. रे ओ ए इंटरसेक्ट
इंटरसेक्ट्स ॲट पी, त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. आता पी पॉईंटमधून आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढण्यासाठी पी पॉईंटवरून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढू. हा परपेंडिक्युलर काढला आपण, या पॉईंटला एमने इंडिकेट करू. हा 45 आहे, टोटल 90 आहे, हा 45 असल्यामुळे हा पण अँगल 45 आहे. बरोबर आहे. या ट्रायंगलचा विचार केला 45 90 म्हणजे हा पण 45 आहे. बरोबर आहे. येथे लिहिणार ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. परपेंडिक्युलर काढल्यामुळे तेथे ट्रायंगल तयार झालेला आहे. देअरफॉर ट्रायंगल ओ एम पी इज ट्रायंगल आहे 45 90चा. बरोबर आहे. कारण या ट्रायंगलमध्ये आपल्याला एकच व्हॅल्यू माहिती आहे, फक्त हायपोटेनस म्हणजे रेडियस किती आहे 1 आहे. बरोबर आहे. युनिट सर्कल असल्यामुळे रेडियस 1 आहे. हा हायपोटेनस होईल, त्याची लेंथ म्हणजे रेडियस आहे म्हणजे ती 1 आहे. बाकीच्या दोन व्हॅल्यू हे अँगल माहिती असल्यामुळे बाकीच्या दोन साईडच्या व्हॅल्यू काढता येतील आपल्याला. 45चे अँगल आहेत. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू एक्स म्हणजे एवढा एक्स येईल आणि ही व्हॅल्यू वाय येणार आहे. एक्स म्हणजे ओ एम, ती किती असते 1/√2. 45 90चा ट्रायंगल असेल तर 45 डिग्री अँगल समोरची साईड किती असते हायपोटेनसच्या. हायपोटेनस म्हणजे इथे ओ पी आहे म्हणजे 1/√2 ओ पी. ओ पीची लेंथ म्हणजे रेडियस ती 1 आहे म्हणजे 1/√2 येईल. देअरफॉर वायची लेंथ वाय म्हणजे पी एम, ती पण 1/√2 कारण 45 डिग्री अँगल समोरची साईड आहे इंटू 1 म्हणजे 1/√2. फोर्थ क्वाड्रंटला येथे एक्सच्या व्हॅल्यू प्लस असतात. बरोबर आहे. आणि वायच्या व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह असतात म्हणजे हा एक्स प्लस येणार आहे आणि वायची व्हॅल्यू मायनस येणार आहे. बट एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्यानंतर त्या प्लस आहेत का मायनस आहेत आपल्याला ठरवायचं आहे. बट पी लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू कशी घेणार आपण प्लसमध्ये घेणार, प्लस आहे. अँड वायची व्हॅल्यू कशी घेणार मायनस घेणार, ती प्लस आहे तिला आपण मायनस लिहिणार कारण फोर्थ क्वाड्रंटला पॉईंट आहे. आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहिती झाल्या. वायची व्हॅल्यू म्हणजे साईनची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू म्हणजे कॉसची व्हॅल्यू. देअरफॉर साईन 315, साईनची व्हॅल्यू म्हणजे वायची व्हॅल्यू आहे -1/√2. कॉसची व्हॅल्यू कॉस 315 डिग्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू ती आहे प्लसमध्ये 1/√2. टॅनची व्हॅल्यू टॅन 315 डिग्री म्हणजे y/x sin/cos. या दोघांचा डिव्हिजन घेतला आपण तर √2 कॅन्सल होतील म्हणजे -1. -1/1 म्हणजे 1 -1. साईनचा रेसिप्रोकल कोसेक, ती व्हॅल्यू काय येईल कोसेक 315. साईन म्हणजे y, कोसेक म्हणजे 1/y. या व्हॅल्यूचा उलट करायचं म्हणजे √2 मायनस कॉसचा रेसिप्रोकल सेक, ती व्हॅल्यू काढू. साईन कॉस टॅन नंतर त्यांचे रेसिप्रोकल सेक 315 डिग्री या व्हॅल्यूचं रेसिप्रोकल म्हणजे √2. सेक नंतर कॉट 315, कॉट म्हणजे या टॅनचा रेसिप्रोकल म्हणजे x/y. x/y याचं काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे काय होईल -1च होईल. -1चा रेसिप्रोकल -1च. याप्रमाणे पुढचा अँगल आहे -120 डिग्री. आतापर्यंत पॉझिटिव्ह अँगलचे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट केलेले आहेत. येथे आहे -120 डिग्री. अँगल मायनसमध्ये आहे, निगेटिव्ह आहे. तर आपल्याला काय करायचं आहे
अँगल जर निगेटिव्ह असेल तर एक्स ॲक्सिसच्या खालच्या डायरेक्शनमध्ये असं काउंट करायचं आहे, म्हणजे क्लॉकवाईज निगेटिव्ह. प्लस असेल तर या डायरेक्शनमध्ये काउंट करायचा, प्लस या डायरेक्शनमध्ये. -120 आहे, +120 असेल तर हा 90 आणि +30 म्हणजे एवढा अँगल झाला असता +120. परंतु -120 म्हणजे काय होईल या डायरेक्शनमध्ये, म्हणजे हा 90 होईल, बरोबर आहे. डायरेक्शन ही 90 +30 म्हणजे 120 होईल. सपोज हा अँगल 30 आहे, एवढा 90 आणि हा 30 म्हणजे हा अँगल किती होईल टोटल 120. परंतु डायरेक्शन काय आहे, मायनस आहे, म्हणजे -120 एवढा अँगल होणार आहे याप्रमाणे. तर येथे आपण OA रे घेऊ. हा OA रे युनिट सर्कलला P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण एक्स आणि वाय घेऊ. P पॉईंट म्हणजे हा पॉईंट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही पण व्हॅल्यू निगेटिव्ह येतील, बरोबर आहे. मायनस मायनस, कारण एक्स निगेटिव्ह आहे, वाय पण निगेटिव्ह आहे या क्वाड्रंटला. लेट युनिट सर्कल, सेंटेन्स तेच आहेत, युनिट सर्कल हॅविंग रेडियस 1 आहे. आपल्याला काय करायचं आहे, या P पॉईंटमधून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचं आहे. एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर काढायचा P पॉईंटमधून. सपोज हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, म्हणजे ही PM लेंथ घेऊ आपण. हा वाय असेल आणि एवढं डिस्टन्स म्हणजे एक्स असेल. हा 30 आहे, ट्रायंगल तयार होत आहे OMP, बरोबर आहे. एवढं हा ट्रायंगल आहे OMP. तर हा 30 म्हणजे हा किती असेल, 60 असेल, कारण टोटल 90 आहे. हा 30 आहे म्हणजे हा 60, बरोबर आहे. हा 60 हा 90 म्हणजे हा पण कोणता आहे 30. आता ट्रायंगल तयार होत आहे 30, 60 आणि 90चा. लेट मेजर ऑफ अँगल XOA, हा अँगल XOA खालच्या डायरेक्शनमधला XOA इक्वल टू -120 डिग्री. रे OA इंटरसेक्ट युनिट सर्कल ॲट P पॉईंट. त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय घेतले आपण. आधी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या, म्हणजे आपल्याला साईन आणि कॉसच्या मिळतात. ड्रॉ PM परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस. परपेंडिक्युलर काढल्यामुळे तेथे राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे. देअरफॉर ट्रायंगल OMP इज 30, 60, 90. फक्त आपल्याला हायपोटेनस माहिती आहे, कारण रेडियस आहे ती 1 आहे, बरोबर आहे. या दोन साईड काढण्यासाठी या ट्रायंगलची प्रॉपर्टी अप्लाय करायची आपल्याला. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू, एक्स म्हणजे 30 डिग्री अँगल समोरची साईड आहे, ती आहे MO किंवा OM. ती असते हाफ हायपोटेनस येथे OP आहे म्हणजे 1, बरोबर आहे. OP म्हणजे हाफ इंटू 1 म्हणजे काय होईल हाफ. अँड वायची व्हॅल्यू म्हणजे PM, ती आहे 60 डिग्री अँगल समोरची साईड. PM म्हणजे काय 60 डिग्री अँगल समोरची साईड, ती असते √3/2 हायपोटेनस इंटू हायपोटेनस, म्हणजे √3/2 इंटू 1, हायपोटेनस 1 आहे, इक्वल टू √3/2. परंतु एक्स आणि वायच्या व्हॅल्यू प्लस घ्यायच्या का मायनस घ्यायच्या. पॉईंट आपला थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, बरोबर आहे. बट P लाईज इन थर्ड क्वाड्रंट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण मायनस घेणार आणि वायची पण व्हॅल्यू मायनस घेणार. देअरफॉर एक्स इक्वल टू -½ अँड वाय इक्वल टू -√3/2. दोन्ही पण व्हॅल्यू मायनस घ्यायच्या आपल्याला. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे साईन कॉसच्या मिळतील आपल्याला. देअरफॉर
साईन -120 इथे ब्रॅकेट करू कारण मायनस साईन आहे. वाय म्हणजे काय -√3/2. साईन नंतर कॉस -120. कॉस -120 म्हणजे एक्सची व्हॅल्यू एक्स इक्वल टू -½ साईन कॉस टॅन -120 म्हणजे y/x. या दोघांचा डिव्हिजन घेतला आपण 2 2 कॅन्सल होतील, हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे √3. साईन कॉस टॅन व्हॅल्यू मिळाल्या. आता साईनचा रेसिप्रोकल कोसेक -120. पहा एक्सरसाइज 2.1 मध्ये हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. येथे रिपीट झालेला आहे म्हणजे 1/y म्हणजे काय होईल 2/-2/√3 याचा रेसिप्रोकल होईल. कॉसचा रेसिप्रोकल सेक आहे -120 म्हणजे सेक म्हणजे 1/x. या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल म्हणजे -2 होईल. टॅनचा रेसिप्रोकल कॉट अँगल आहे -120 म्हणजे x/y म्हणजे याचा रेसिप्रोकल म्हणजे 1/√3. याप्रमाणे व्हॅल्यू मिळणार आहेत आपल्याला.